हे झाड बघा येईल का तुम्ही खाऊन टाकलं पाणी घालून उपयोग नाही, येते ते म्हणून तुम्हाला इथली लिस्ट करा आपण त्यातलं हे सांगून या घरात जाऊन त्या लोकांना मार्केटली म्हशीवाल्या अवघा राज्यभरातून जे लाखो भाविक ज्या ठिकाणी येतात त्या कोल्हापूरच्या दख्खनचा राजा ज्योतिबा या ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये ज्या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे काही भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं होतं. त्याच वृक्षारोपण केलेल्या परिसराला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्याची जी संपूर्ण घटना आहे ती पाहायला मिळते. खरं तर ही आग कुणी लावली, कशाबद्दल लावली याबाबत माहिती नाही. वास्तविक ही आग साधारणतः एखाद्या वणव्यामुळे सुद्धा लागली असू शकते असा अंदाज जो आहे तो वर्तवला जाते, कारण उन्हाचा तडाखा सुद्धा जो आहे तो मोठा आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती नाही. मात्र अनेक झाडं जी आहेत ती या ठिकाणी पाहतोय आपण की आगीच्या बक्षिसांनी पडलेले आहेत. स्वतः प्रांताधिकारी शिंदे साहेब यांनी याची पाहणी देखील केलेली आहे. साहेब, काय परिस्थिती काय? डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 2500 झाडं इथं लावलेली आहेत डोंगरावर. त्यातले या वणव्यामुळं 700 ते 800 झाडांना नुकसान झालेलं आहे. तर हे अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत ह्याच्यासाठी सगळ्यांना नागरिकांनी सजग राहिले पाहिजे आणि प्रशासनही त्यावर लक्ष ठेवेल. आणि आव्हान पण आमच्याकडनं हेच राहील की अशा एवढं ते स्वतः पाणी घालतात, कष्ट करून त्यांनी ही 2500 झाडं वाढवलेली आहेत आणि झाडं मोठी झाली होती, पण आता परत त्या काही झाडं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. तर आता ते परत डबल कष्ट करून त्यांना आता ते झाडं म्हणजे प्रयत्न करावे लागतील जगवण्यासाठी. तर हा प्रकार होऊ नये म्हणून सर्वांना आव्हान नागरिकांना करण्यात असे प्रकार रोखा. खूप कष्टाचे आणि याच्या म्हणजे त्रासदायक रीतीने हे लोक काम करून झाडं वाढवत आहेत. खरं तर उन्हाचा तडाखा सुद्धा मोठा आहे आणि अशा पद्धतीत सुद्धा अशा म्हणजे काही घटना घडू शकतात का? काय ऊन खूप आहे, पण हे तरी दर रविवारी पाणी घालतात, बादलीनं पाणी घालतात. तर त्या जर आगीसारखा जर प्रकार घेतला वडव्यासारखा तर जास्त नुकसान होतं. म्हणून ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची त्या त्याच्या पुढे घ्यावी लागेल. नक्कीच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य देखील आहेत माझ्यासोबत. खरं तर किती वर्षांपासून तुम्ही वृक्षारोपण करताय? काय 2.5-3 वर्ष झाले. 3 वर्ष. 2500 झाड आहे. याच्यापूर्वी कधी असे काय हा मागे एकदा झालं होतं. झालेलं होतं? काय नेमकं म्हणजे कशामुळे, काय तुम्ही काय काय कळूनच येत नाही हे की रात्री आग लावून जाणे. मग आमचे श्री सदस्य येऊन होपर्यंत म्हणजे सगळं डोंगर पेटलेलं असतं. पण तुम्ही सगळे याच्यावर नियंत्रण देत आहे, असता, प्रशासन सुद्धा भरपूर. असतं हो. बऱ्यापैकी. पण अज्ञात व्यक्ती कोण- अज्ञात व्यक्तीने असं येऊन करत जातात. पण मग त्यात उन्हाचा तडाखा आहे, पण उन्हामुळे सुद्धा आग नाही. लागली असू शकते असं त्याचं वाटतं. आम्ही काळजी घेतलेली आहे, भरपूर काळजी आहे. उन्हामुळं काही नाही आहे. किती झाड आहेत तरी? 2500. 2500. आता किती साधारण जवळ- 700-800 काहीतरी साधारण 700-800च्या आसपास तरी हे झाले. झाले. तुमचं काय आव्हान असणार आहे येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना? पुढच्या काळामध्ये सगळं सुखसोयी व्हावं म्हणून या दृष्टिकोनातून हे सगळं केलेलं आहे. त्याला जर असा आता इथल्या अज्ञात नागरिकांनी जरा विरोध केला तर मग अवघड आहे. एवढं कष्ट करतोय रविवारी, तरी वेळ येऊन 700-800 10 येतात. आता सहज एक काडी लावली की मग त्या कष्टाचं काय होतं हे? नक्कीच आम्ही होऊ नये. 2 महिन्यापूर्वी आम्ही सगळं गवत कापून म्हणजे आग लागल्यानंतर झाडाला काय होऊ नये म्हणून सगळं गवत कापून आम्ही गोशाळेला वगैरे दिलं होतं सगळं. आणि झाडं जळू नये याची काळजी घेतली होती. पण बाजूला जे गवत असते म्हणजे ते मोठं झाड परत ते पेटल्यानंतर ते आगीचे किंवा वाऱ्याचे धोरण झाडांची पानं सगळी जळून गेली. तर परत झाडांना काय झालं नाही, पण ते झाडं पानं जळल्यामुळे अजून त्यांना वेळ लागेल वाढायला किंवा ते परत मागे गेले 1 वर्ष असं. त्यामुळे बाकीच्या येणाऱ्या भाविकांनी सगळी काळजी घ्यावी आणि आग वगैरे कुठं लागू नये. किंवा आता बरेच भाविक येतात त्या ग्रुप करून आणि ते जेवण वगैरे करतात चुली पेटवून आणि ते तसंच ठेवून जातात. आणि त्याच्यामुळे अजून पण एक होऊ म्हणजे ते जे खाल्लेला कचरा वगैरे भात सगळं तिथं टाकून जातात असं. तर त्यांनी ते पण काळजी घ्यावी आणि प्रशासनानं कचऱ्यासाठी कधी कुंड्या वगैरे तर ठेवाव्या. नक्कीच हे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सगळे सदस्य आहेत. पुन्हा एकदा सगळी दृश्य देखील दाखवतो की अगदी उन्हाचा तडाखा मोठा आहे, पण अशा उन्हामध्ये सुद्धा ही झाडं जी आहेत ती येणाऱ्या नागरिकांना सावली देऊ शकतील या उद्देशानं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं केलेली ही वृक्ष लागवड होती. आणि वृक्ष लागवड या ठिकाणी 2500हून अधिक झाडं लावण्याचा उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केलेला होता. या प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम देखील दरवर्षी करण्यात येते. मात्र काही भाविक असतील, काही नागरिक असतील या परिसरामध्ये येत असतात, जेवण असेल किंवा या ठिकाणी राहत असतात, चुली मांडल्या जात असतात किंवा त्याच्यामुळे सुद्धा एखादी आग जी आहे ती लागली जाऊ शकते अशी शंका व्यक्त केली जाते. किंवा एखाद्या अज्ञात व्यक्तीनं सुद्धा
ही आग जी आहे ती लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. याच्या पाठीमागचा उद्देश कोणाचा किती आहे याबाबत काही माहिती नाही. मात्र नागरिकांना एक सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये तापमानवाढीसारख्या अनेक घटना आहेत आणि अशा घटनांमध्ये ही झाडं जी आहेत ती जगवणं गरजेचं आहे आणि यासाठी आपण देखील काळजी घेणं गरजेचं आहे. सामाजिक संस्था प्रयत्न करतात तर आपली सुद्धा सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे की ही वृक्ष ही झाडं जी आहेत ती जगवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. यांची निगा राखणं महत्त्वाचं आहे. ज्योतिबा डोंगरसारख्या परिसरामध्ये अशी घटना आणि अशा सगळ्या घटनेमुळं कुठेतरी झाडांची संख्यासुद्धा कमी होईल का अशी शंका जी आहे ती निर्माण होते. मात्र ही घटना पाहिली तर भयंकर आहे. याच्यावर नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, ज्योतिबा, कोल्हापूर.